तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वारकरी संप्रदायातील विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव येथे वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाद्वारे वारकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून मानधनाची अट रद्द करा, शासनाने वारकरी मानधनासाठी लावलेली 50 वर्ष वयाची अट त्वरित रद्द करावी, सर्व महिला भजनी मंडळांना वार्षिक 25,000 रुपये अनुदान मिळावे, महिला मंडळातील सदस्यांना वैयक्तिकरित्या दरमहा 5,000 रुपये मानधन सुरू करावे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा मानधन समिती स्थापन करून प्रलंबित असलेले सर्व अर्ज त्वरित मंजूर करावेत, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी रासायनिक सांडपाण्यामुळे दूषित झाली आहे, ती तातडीने प्रदूषणमुक्त करण्यासाठी कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। तर 3 महिन्यांच्या आत या सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मुंबईत मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वारकरी, महिला भजनी मंडळांच्या भगिनी आणि संप्रदायातील नागरिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।